नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी खुश खबर. कर्मचारी व पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढ संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी. जाणून घ्या सविस्तर माहिती. दिनांक 28 ऑक्टोबर 2025 या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. महागाई भत्ता वाढ संदर्भातील निर्णय लवकरच होणार, कारण राज्यामध्ये लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार. चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डीए वाढीचा लाभ लवकरच मिळणार. आचारसंहिता. राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिका, नगर परिषद यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याकरता राज्य शासनाकडून आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली आहे. यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल, ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीए वाढीचा निर्णय घेण्यात येत नाही. म्हणजेच ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीए वाढीचे निर्णय घेत नाही, तोपर्यंत निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्याची किंवा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारप्रमाणे डीए वाढीचा लाभ. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% वाढ दिनांक 1/7/2025 पासून लागू केली आहे. याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ देखील लागू केला आहे. आता सदर डीए वाढ 3% डीए वाढ राज्यातील कर्मचारी व पेन्शनधारकांना एकूण डीए 55 वरून 58% इतका होणार आहे. यामुळे एकूण वेतनात मोठी वाढ होईल, तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शन मध्ये देखील मोठी वाढ होईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.